तू जेव्हा ट्रेकिंगला जातेस ना तेव्हा तुझ्या बॅकपॅकमध्ये काय काय असतं? बॅकपॅक तशी तर मी छोटीच बॅकपॅक ठेवते, जास्त मोठं कॅरी करत नाही, नाहीतर ते चढायच्या आवाजी बॅकपॅक कॅरी करायचं वजन जास्त पडतं. तू तुझी कॅरी करते की पप्पा कॅरी करतात? मी माझी कधीतरी कॅरी करते, सह्याद्रीमध्ये तर करते. बाहेर गेल्यावर कसं की पोर्टर ते दिवसांचं असं तर कपडे पण तसे दिवसांचे लागतात, म्हणून ते स्वतः इतके कपडे तर कॅरी नाही करू शकत, म्हणून स्वतःचे एक पोर्टर ठेवतो. बट सह्याद्रीमध्ये मी माझी एक छोटी बॅकपॅक कॅरी करते. काय काय असतं तर त्याच्यात 2 पाण्याची बॉटल, मॅक्झिमम 2 बॉटल, कारण की पाणी खूप लागतं पहिला, तर 2 पाण्याच्या बॉटल, त्यानंतर बिस्किट्स खायला, त्यानंतर ड्रायफ्रूट्स, हां चॉकलेट मेन आहे, इम्पॉर्टंट. चॉकलेट मेन आहे ना? चॉकलेट, छोटे टॉफी चॉकलेट, असे खूप सारे चॉकलेट आहे, मला खूप आवडतात. कुठलं आवडतं चॉकलेट तुला? पल्स सगळ्यात जास्त. पल्स? टॉफी छोटं येतं, बर. कच्ची कॅरीवालं, ते ठेवते मी. ते आवडतं. तर आणि ते चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स, कधीतरी संत्रे ठेवतात. सगळ्यांच्या बॅगमध्ये संत्र असतं. केळं नाही आवडत तुला? केळं खूप आवडतं. मी बोलली ना, रोज खाते मी केळं. हां, रोज केळं खाते, बरोबर. केळं म्हणजे ते दाबून जातं ना बॅगमध्ये. संत्र आमचे टीमवाले पण मध्ये क्लाइंब करताना भूक लागली तर पप्पांकडे कटर आम्ही ठेवतो ना, इमर्जन्सीसाठी कटर, तर कटर काढा, संत्र सोला, खा, तसं. मग तुझ्या मैत्रिणींना तू घेऊन जाते की नाही, चला 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 माझ्याबरोबर ट्रेकला? कधी असं गेली नाहीये, त्यांना नाही आवडत पण नाही, कधी गेली पण नाहीये. त्यांना आवडत नाही की तूच सांगत नाही त्यांना? मी असं काही सांगितलं नाही कधी. एकदा आमचं ठरलं पण होतं, बट ते कॅन्सल झालं. त्यांना इंटरेस्ट नाही? बिलकुल नाही. मग त्यांच्याबरोबर फक्त खेळायचं? हां, त्यांना इंटरेस्ट नाही आहे, बट त्यांना असा अभिमान आहे की हां माझी फ्रेंड माउंटेनियर आहे. मग तुला जरा अशी कॉलर टाईट असते की नाही शाळेमध्ये? शाळेतल्या टीचर वगैरे, बापरे घरीता आली, एवढा मोठा नाही, करून नाही, आली. नाही. मग नॉर्मल, सिम्पल. असं नाही म्हणत टीचर की अरे बघा घरी त्यांनी केवढं केलंय, तुम्ही पण केलं पाहिजे, एवढा मोठा अवॉर्ड्स मिळवली आहेत? तसं कधी नाही. फक्त काही असं फंक्शन असेल तर मला इंट्रोड्यूस करतात, बस. मी शाळेमध्ये असं जरा बोलवून, टीचर, प्रिन्सिपल बोलवून. प्रिन्सिपल आमच्या शाळेत आता खूप सारे फंक्शन्स असतात, असं नाही की 1-2 फंक्शन, खूप फंक्शन असतात. असेंब्ली, स्पोर्ट्स डे, ॲन्युअल डे, पिकनिक, तसं खूप काही असतं. तर त्या बोलतात की हा शी इज द यंगेस्ट माउंटेनियर, ऐसा हे वो चालू असतं. मग ताईशी भांडते की नाही घरी? कशावरून भांडते तू? माझी गोष्ट का घेतली, कुठल्या गोष्टी घेते ती तुझ्या? ती जास्तीत जास्त अशी मला काही नवीन गोष्ट मिळालेली असते. तसं खूप वेळ झालंय. माझी सायकल पण घेते तुझी? हां, का तिला तिची सायकल नाही? मला तिला सायकलिंग आवडत नाही. आवडायचं, तिला आवडायचं. तर मी एका कॉम्पिटिशनला गेली होती. सायकलिंग कॉम्पिटिशन नव्हती, असं होतं की वेशभूषा वगैरे वगैरे. तर मला सायकलिंग पण आवडतं, मी बोललेली. तर मी त्याला गेली होती, वेशभूषा नऊवारी साडी घातली होती. तर त्याला मला वेशभूषाला अवॉर्ड मिळाला सायकल. अरे वा. सर सायकल. तर आता 2 सायकली आहेत. तर ज्या दिवशी ती आली, ती बोलत होती माझा बड्डे येतो आहे ना. म्हटलं हां माहिती आहे मला तुझा बड्डे येतो. म्हटलं मला सायकल देशील गिफ्टला? म्हटलं आता नाही तर नाही म्हणू शकत, बड्डे पण आहे, मोठी पण आहे दीदी, तर दिली. बट ती तिचीच झाली ना, ती वापरते मी. म्हणजे तू दोन्ही सायकल वापरतेस? हां, ती वापरत नाही, ती बिझी असते, कॉलेज क्लास, तर मीच वापरते. तिला काही कळत पण नाही की मी वापरते का नाही. मग कशावरून भांडते तू? तसं तर भांडण होतं की माझे आता मला काही गिफ्टला काही मिळालं, तिला आवडलं, किती घेऊन टाकते? मग बोलायचं अरे का घेतलंस, माझं आहे ते. आईला सांगितलं ते ठीक आहे ना, तशी तू वापरत नाहीस, तिला देऊन टाक. बरोबर आहे. तुला राग येतो? खूप राग येतो. मग काय म्हणते ताईला? किती मोठी आहे तुझ्यापेक्षा ती? 6 वर्षांनी मोठी आहे. तसं बघायला मी 6वीत आहे, ती 12वीत आहे. पण मी 11 आहे, ती 17 आहे. मग 1 वर्ष मोठी आहे. मग तिला जास्त कळतं ना, मग ती तुला लहान बहिणीसारखं वागवत असणार. तू तिला वागवते? नाही, मग कोणीच कोणाला नाही. ती एवढी मोठी तुझ्यापेक्षा, तू तिला मान नको द्यायला ताई म्हणून? ती छोटी बहीणचा सारखं वागते ना? बिलकुल नाही. हां, असं वाटतं मला ती माझी छोटी बहीण असं वाटतं कधी.
तुझे कपडे वापरते की नाही? किती खूप उंच आहे? नाही, खूप उंच आहे. हो ना. आईपेक्षा पण. मग फक्त तुझी सायकल वापरते, तुझ्या गिफ्ट्स घेते. हो ना. खूप ते तर भांडते. चालूच असतं. असं कधी झालंय का की बोलणार नाही मी तुझ्याशी म्हणून 2 दिवस बोललीच नाहीस तू ताईशी? रोज होतं. रोज रोज अबोला धरते तू. आणि मग भांडण रोज करतो कोण? बोलते, हां. रोज बोलते, हं. रोज बोलते की नाही बोलणार मी. दुसऱ्या दिवशी परत भांडण होतं, बोलत नाही. बट ह्या गोष्टीवर नव्हतं की तू हे का केलंस, परत ते, मग परत तसं. म्हणजे भांडणासाठी बोलायला लागतं. असं होतं बहिणीबरोबर. टीव्हीवरनं पण भांडणं. कुठली सिरियल कोणी बघायची? नाही, तिला काय वेगळंच आवडतं, मला काय वेगळंच आवडतं. असा एक पण शो नाही जो तिला आवडतो आणि मला नाही. तुझा कुठला आवडता शो? तारक मेहता. ते एक शो असेल, माहिती असेल, तो आधी तिला आवडायचं बट आता तिला आवडतच नाही, तर ते पण नाही. ती मोठी झाली आता. ती तरी पण टी व्ही बघते ना. ती वेगळं बघणार आता. ती कार्टून बघते, ती कार्टून बघते. डोरेमॉन बघते. ताई तुझी डोरेमॉन बघते आणि तू नाही बघत. मला नाही आवडत कार्टून. कार्टून आवडतच नाही, बोरिंग वाटतं. बोरिंग वाटतं. काही आवडतं. काय कुठलं इंटरेस्टिंग वाटतं मग? ग्रीझी अँड लेमिंग्स. ते कधीतरी लागतं, खूप कधीतरी. रोज किती वेळ बघते तू टी व्ही? हं. अर्धा तास, अच्छा, फक्त अर्धा तास? 1 तास. कधी 5 मिनिटाचं 15 होतं, 15चं अर्धा तास होतं, अर्धा तास 1 तास होऊन जातं. तुझ्याकडे तुझा मोबाईल आहे? बिलकुल नाही. अच्छा, तुझ्याकडे मोबाईल नाही? नाही, मग तुला असं वाटत 10th नाही? नंतर मिळेल. असं बाबांनी सांगितलंय. चालतं, तुला मैत्रिणींकडे मोबाईल असेल ना? 1-2 कडे आहे. म्हणजे 2 ज्या बेस्ट फ्रेंड्स आहेत सोसायटीतल्या, म्हणजे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे नाही आहे, एकीकडे आहे आणि स्कूल फ्रेंड्समध्ये आहे. मग तू पप्पांना सांगत नाही मला पण हवा, मी बघा केवढं आता काय काय करते, मला पण हवा? तुला नको? तुला आवडत नाही सोशल मीडिया? आजीचा फोन असतो. अच्छा, आजीचा फोन तू वापरते? अरे म्हणजे आजी बघत नाही. आजी जेवण बनवते, टी व्ही बघते. आजी फोनला कधी हातच नाही लावत, म्हणून तू फक्त वापरते टी व्ही बघते. तर तू आजीचा फोन वापरते? गेम सगळे त्याच्यावरतीच आहेत. अच्छा, तू फोनवर गेम्स खेळते, यूट्यूब इंस्टाग्राम नाही करत? आजीच्या फोनमध्ये इन्स्टाच नाही आहे. डाउनलोड करायचं. साइन इन कोण करणार? फोन नंबर, ईमेल आय डी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.